नगरपालिकेच्या निवडणुका येतात, त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला जर शहराचा स्वच्छ कारभार करायचा असेल, आपल्याला जर उदगीर शहर स्मार्ट करायचं असेल, तर योग्य कॅन्डिडेट तिथे गेला पाहिजे, योग्य कॅन्डिडेट. आणि म्हणून सगळ्यांनी तुम्ही उदगीरकरांनी जर तुम्ही कॅन्डिडेट मला जर सुचवला तर औरंगाबादमध्ये हे नवीन काय काम, पण लोकांच्या मनातला कॅन्डिडेट त्या ठिकाणचा असला पाहिजे. लोकांनी जर सांगितलं की भाऊ असा जर एवढा योग्य कॅन्डिडेट आहे, असं जर तुम्ही दिलात तर नक्कीच त्याला, जसं मला 93,204 मतांनी तुम्ही मला निवडून दिलात, तसं सुद्धा एक रेकॉर्ड ब्रेक इथल्या नगराध्यक्षाचा निवडून त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक इथं का बोलतो, तर सर्व राजकीय पक्षाचे लोक इथं आहेत आणि सर्व सामाजिक क्षेत्रातले पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत. तर आपल्याला शहर तुम्हाला सगळ्यांना मिळून एक चांगलं शहर, शांततेपूर्ण, एक वैभवपूर्ण शहर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला घडवायचंय. आणि जसं तुमचा आमदार आहे तशाच पद्धतीचा नगराध्यक्ष असायला पाहिजे, असं माझी मनोमन इच्छा त्या ठिकाणची आहे. आणि आपण सगळेजण मिळून व्यवस्थितरित्या तो सुद्धा उमेदवार काढण्याचं काम त्या ठिकाणी नवगत साहेब, मी आता बोलत सगळ्यांशी चर्चा करतो. नवगत साहेब इथे गाफील राहता काम आलं, याचं का होतंय बघितलं आपण, त्यांचे 10 वर्ष आमदारकीचे सगळे वाया गेले का नाही. आता लोक म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला योग्य माणूस पाहिजे, योग्य माणूस असेल तरच त्या ठिकाणी दिशा योग्य त्या ठिकाणी होती. तर योग्य माणूस नसला तर काही खरं नसतं तुम्हाला सांगतो. आणि म्हणून लातूरमध्ये जसं घडलं तसं उदगीरमध्ये सुद्धा घडायला त्या ठिकाणी घडणार आहे. म्हणून भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांची साथ त्या महायुतीला त्या ठिकाणी आपली असावी अशी नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.